श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण 28वी ओवी पाहूया. आता अवधारा कथा गहन, जे सकळा कौतुका जन्मस्थान, की अभिनव उद्यान विवेक तरुणचे. आत्तापर्यंतच्या 27 ओव्यांमध्ये आत्मतत्व म्हणजे काय, गुरुतत्व म्हणजे काय, ओंकार रूपी गणेश कसा असतो, शारदा कशी असते, यांना वंदन का करायचं, यांचं महत्त्व काय, गुरूंचं महत्त्व काय, गुरूंचं स्थान काय, त्यांना वंदन का करायचं, आणि गुरु कृपा कशी संपादन करायची, गुरुला कसं प्राप्त करून घ्यायचं, या सगळ्या गोष्टी सांगून झाल्यावर आता ते महाभारताच्या कथेचं वर्णन करायला सुरुवात करत आहेत. आणि महाभारताच्या प्रसंगाचं आता ते वर्णन करतात. हे करण्याचा हेतू काय, तर आदर्श ग्रंथ कसा असावा, त्या ग्रंथाची भाषा कशी असावी, त्यात सौंदर्य कसं असावं, कल्पना कशा असाव्यात, उदाहरणं कशी असावीत, दृष्टांत कशा प्रकारचे द्यावे, कोणत्या रूपकांबद्दल चर्चा करावी, या सर्व गोष्टी महाभारतामध्ये व्यासांनी उत्तम प्रकारे लिहून ठेवलेले आहेत. आणि म्हणून ग्रंथ आदर्श कसा असावा हे महाभारताकडून शिकावं असं यांचं स्पष्ट मत आहे. आणि या सगळ्या गोष्टी ज्या महाभारताला लागू पडतात त्याच सर्व गोष्टी ज्ञानेश्वरीला सुद्धा लागू पडतात. कारण व्यासांनी ज्या ज्या गोष्टी महाभारत लिहिताना जाणीवपूर्वक केलेल्या आहेत त्याच सर्व गोष्टी ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरी सांगताना अगदी व्यासांप्रमाणेच सगळा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आदर्श ग्रंथ कसा असावा या ग्रंथाची परिपूर्णता या ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी लागू पाडलेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत एकदा का आपल्याला समजला की तो विषय समजलाच म्हणून समजा. दृष्टांत हा ज्ञानेश्वर महाराजांनीच द्यावा इतकं त्यांचं वैशिष्ट्य आपल्याला या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये पदोपदी जाणवतं. आता दृष्टांत का दिला जातो याचं कारण समजून घ्या. आपल्याला ज्या गोष्टी ज्ञात आहेत, ज्या गोष्टी आपण दृश्य स्वरूपात पाहतो, या दृश्य स्वरूपातल्या गोष्टींचीच उदाहरणं देऊन आपल्याला त्या अज्ञाताविषयी किंवा अदृश्य जगाविषयी, त्या परमात्म्याविषयी काही सांगण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वर महाराज करतात. ज्ञातावरून अज्ञाताची आपल्याला कल्पना येऊ शकते, दृश्यावरून अदृश्य कळू शकतं. आणि ज्ञान प्राप्त करण्याची ज्याला जिज्ञासा आहे, ज्याला काहीतरी समजून घेण्याची भूमिका आहे, त्यासाठी हे दृष्टांत एक मार्गदर्शक ठरतात. आणि म्हणून दृष्टांताची योजना ज्ञानेश्वर महाराज करतात. आता महाभारत ही एक नावाप्रमाणेच अत्यंत अशी असणारी, जगातली सर्वात मोठी असणारी कथा असं हिचं वर्णन केलं जातं. महाभारतात नाही असा प्रसंग जगात कुठेच नाही असंही एक म्हटलं जातं. आणि महाभारता इतकी महान, इतकी मोठी, इतकी विस्तारित आणि इतकी असंख्य पात्र असणारी ही कथा जगात अन्य कोणतीही नाही. म्हणून महाभारत कसं
तर ते महाभारतासारखंच आहे असं म्हटलं जातं. त्यामधल्या युद्धकांडामधल्या एका भागामध्ये गीता सांगण्यात आलेली आहे. जे जे काही घडलं ते या महाभारतामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. आणि जगात जे जे काही आजही घडतंय त्या सगळ्याच गोष्टी महाभारतामध्ये व्यासांनी तेव्हा लिहून ठेवलेल्या आहेत. म्हणजे व्यासांची दूरदृष्टी किती असावी याचा आपल्याला अंदाज येतो. महाभारताची कथा ही अत्यंत खोलवर परिणाम करणारी आहे आणि जीवन कसं जगावं किंवा जीवन कसं जगू नये या दोनही गोष्टी अत्यंत स्पष्टपणे सांगणारी अशी ही कथा आहे. महाभारत हे सगळ्याच कथांचं जन्मस्थान आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आता इथे ज्ञानेश्वर महाराज काय सुंदर वर्णन करतात बघा. ते म्हणतात, आता अवधारा कथा गहन, नाही का. अवधारा म्हणजे काय? लक्ष देऊन ऐका. मी आता जे काही तुम्हाला सांगतो आहे ते अवधान देऊन लक्षपूर्वक संपूर्ण शरीराचे कान करून तुम्ही ऐका. कारण का ही कथा अतिशय गहन आहे. ती सहजासहजी समजेल इतकी सोपी नक्कीच नाही. कारण यामध्ये असंख्य पात्र आहेत आणि त्यांच्या भावभावनांचं विश्व या कथेमध्ये आपल्याला उलगडून दाखवलेलं आहे. जे सकळा कौतुका जन्मस्थान, नाही का. महाभारत हे सगळ्या कौतुकांचं जन्मस्थान आहे असं आपल्याला ज्ञानेश्वर महाराज सांगतात. अहो, तुम्ही कौतुक करून करून किती कराल आणि कोणकोणत्या गोष्टीचं कराल. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जगामध्ये जेवढं म्हणून कौतुक केलं जातं, जेवढी म्हणून तारीफ केली जाते, त्या सगळ्या गोष्टींचं जन्मस्थान या महाभारत कथेमध्ये आहे. आणि पुढे म्हणतात की अभिनव उद्यान विवेक तरुणचे. महाभारत म्हणजे विवेक सांगणारी, अनेक विवेकाचीच झाडं या बागेमध्ये आहेत अशी ही मानवनिर्मित बाग आहे. त्याचं कारण असं की भगवान वेदव्यास या ऋषींनी या महाभारत कथेचा आपल्या मुखातून उद्गार काढलेला आहे. आणि महाभारत कथेचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की महाभारत हे व्यासांनी जरी सांगितलं असलं तरी ते लिहिलंय कुणी हे फार महत्त्वाचं आहे. तर आपल्या सगळ्यांना ऐकून आश्चर्य वाटेल, प्रत्यक्ष भगवान श्री गजाननाने महाभारत लिहिलेलं आहे. व्यासांनी ते सांगितलं आणि गणपतीने म्हणजेच गणेशाने म्हणजेच गजाननाने हे महाभारत लिहिलेलं आहे. आता त्यावेळची एक कथा पुराणामध्ये अशी सांगितली जाते की व्यासांना महाभारत लिहावं असं वाटत होतं, पण उत्तम असा लेखनिक त्यांना मिळत नव्हता. म्हणून त्याने अनेक देवदेवतांची उपासना केली, तपश्चर्या केली. आणि मग सर्वानुमते असं ठरलं की गणेशाने हे महाभारत लिहावं. त्याचं कारण असं आहे की गणेश ही बुद्धीची देवता आहे, गणेश ही ज्ञानाची देवता आहे. आणि म्हणून त्याच्या इतकं सुंदर आणि त्याच्या इतकं योग्य वैशिष्ट्यपूर्ण असं दुसरा कोणीही लिहू शकणार नाही असं सर्व देवदेवतांनी मिळून ठरवलं. आणि म्हणून सगळ्यांनी मिळून गणेशाला तयार केलं की बाबा रे, व्यासमुनी जी कथा सांगणार आहेत ती लिहून काढण्याचं काम तू कर. गणपती तसा बुद्धीचा देवता असल्यामुळे तो चतुर होताच, ज्ञानी होताच. त्याने पटकन एक अट घातली
गणपती काय म्हणाला, मी कथा लिहीन, पण माझी अट एकच आहे की माझा हात मी कधीही थांबवणार नाही. एकदा मी लिहायला बसलो की संपूर्ण कथा होईपर्यंत मी मध्ये थांबणार नाही. याचा अर्थ कळला का तुम्हाला? की व्यासांनी इतक्या योग्य पद्धतीने ते सांगितलं पाहिजे की त्यांनी सुद्धा सांगताना कुठेही थांबू नये, हा त्याचा अर्थ होता. म्हणजे त्यांनी अट अशी मुद्दामच घातली की एखादा माणूस म्हणाला असता, बाबा मला हे शक्य नाही, कारण गणपती ज्या स्पीडनी लिहिणार त्या स्पीडनी मला सांगता येणं शक्य नाही आहे, असं म्हणून एखाद्याने माघार घेतली असती. परंतु तेही काही कमी नव्हते, ते व्यास मुनी होते. ते म्हणाले, मान्य आहे गणपती, तुझी अट मला मान्य आहे, पण माझीसुद्धा एक अट आहे. व्यास मुनी का व्यास होते याच्यातून आपल्याला अर्थबोध होईल. व्यासांनी गणपतीला अट अशी घातली की तुझं म्हणणं मला पटलं की तू तुझी लेखणी थांबवणार नाहीस, एकदा लिहायला सुरुवात केलीस की सतत लिहित राहशील. परंतु माझी अट अशी आहे की जे काही तू लिहिशील ते समजल्याशिवाय लिहिणार नाहीस. आता इथे गंमत बघा. व्यासांच्या मनामध्ये जो आत्मविश्वास होता तो इतका प्रचंड होता की त्यांना माहीत होतं की आपण जे काही बोलू त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी गणपतीला सुद्धा समजणार नाहीत, आणि म्हणून गणपतीला सुद्धा थोडा वेळ विचार करत बसावं लागेल आणि तेवढ्या वेळात आपण पुढची कथा मनातल्या मनात आठवून ठेवू. असा व्यासांनी पण योग्य तो निर्णय घेतला. आणि व्यासांनी गणपतीला अट घातली की तुझी अट मला मान्य आहे, तू न थांबता लिही, परंतु माझी अट अशी आहे, मी जे काही सांगेन त्याचा अर्थ समजल्याशिवाय तू लिहायचं नाही. जे जे तू लिहिशील त्याचा अर्थ तुला समजलेला असला पाहिजे. अशा पद्धतीने व्यासांचं चातुर्य, व्यासांची बुद्धिमत्ता, व्यासांचं ज्ञान हे गणपतीपेक्षाही श्रेष्ठ होतं, हे या कथेतून आपल्याला लक्षात येतं. आणि गणपती वस्तादच होता. तो बुद्धीचीच देवता आहे, तो ज्ञानी आहेच. ज्या अर्थी व्यासांनी हे अशी अट घातलेली आहे त्या अर्थी आपल्याला आता लिहिताना थोडीशी मजा येणार किंवा आपल्याला लिहिण्याचा आनंद प्राप्त होणार, हा आनंद गणपतीलाही झाला. आणि म्हणून या दोघांच्या एकत्रित येण्यामुळे व्यासांची बुद्धिमत्ता आणि गणपतीची बुद्धिमत्ता या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे महाभारतसारखं जगामध्ये सर्वश्रेष्ठ असणारं, सगळ्या गोष्टी सांगणारं, अशी एकही गोष्ट नाही की जगामध्ये घडते आहे आणि ती महाभारतात नाही. इतक्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असणारी अनेक प्रकारची माणसं, अनेक प्रकारचे व्यवहार, अनेक प्रकारचे स्वभाव, अनेक प्रकारची वैशिष्ट्ये, अनेक प्रकारचे गुण असणारी अनेक पात्र या महाभारत कथेमध्ये व्यासांनी निर्माण केलेली आहेत. आणि तितक्याच ताकदीने गणपतीने ते लिहून काढलेलं आहे. आणि म्हणून महाभारत हा आगळा वेगळा जगामध्ये सर्वश्रेष्ठ असा ग्रंथ निर्माण झाला. महाभारत म्हणजे विवेकरूपी वृक्षांची बागच आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्याचं कारण असं असतं की बाग ही मानवनिर्मित असते आणि त्याची रचना करताना सौंदर्यपूर्ण अशी त्याची रचना करता येते. परंतु जंगलाचं सौंदर्य मात्र हे निसर्गनियमित असतं आणि निसर्गनिर्मित असल्यामुळे जंगलाला एक स्वतःचंच सौंदर्य असतं, ज्याला इंग्लिशमध्ये वाईल्ड ब्युटी असं आपण म्हणतो. महाभारत ही कुणीतरी निर्माण केलेली, रचना केलेली अशी मानवनिर्मित विवेकरूपी झाडांचीच बाग आहे, यामध्ये काही शंका नाही.
यामध्ये अनेक प्रकारची सुभाषितं आहेत, अनेक प्रकारची महावाक्ये आहेत, अनेक प्रकारची तत्त्वे आहेत आणि मानवी स्वभावाचे अनेक प्रकारचे पैलू याच्यामध्ये आपल्याला आढळतात. माणसांची स्वभाव वैशिष्ट्ये, त्यांच्या वागण्याच्या तऱ्हा, त्यांच्यामध्ये असणारे गुण, त्यांच्यामध्ये असणारे अवगुण, त्यांचा एकमेकांशी घडणारा व्यवहार, या सगळ्या गोष्टीतून काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे याचं उत्तम असं प्रबोधन व्यासांनी या महाभारत ग्रंथातून केलेलं आहे. आणि जे या महाभारत ग्रंथाला लागू पडतं त्या साऱ्या गोष्टी ज्ञानेश्वरीला सुद्धा लागू पडतात. आणि म्हणून महाभारतासारखा जरी नसला तरी त्याच्या तोडीस तोड असणारा असा हा ग्रंथ जो ज्ञानेश्वरीच्या रूपाने ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे. आणि आपण सगळे भाग्यवान आहोत की आज आपल्याला या ज्ञानेश्वरी ग्रंथाचा अभ्यास करण्याचा हा योग आलेला आहे. आणि हा अभ्यास आपण अशा पद्धतीने करतो आहोत की तो अभ्यास करताना बाकीच्याही गोष्टींचा आपण त्या निमित्ताने त्या प्रसंगाने इतर गोष्टींचा सुद्धा आपण विचार करतो आहोत. आणि म्हणून आपला हा अभ्यास एकसुरी न राहता किंवा एकाच दिशेने न जाता तो अनेक गोष्टींना समाविष्ट करून एकाच वेळेला आपण अनेक गोष्टी पाहत सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांचा आनंद घेत आपण हा अभ्यास करतो आहोत. आणि म्हणून ज्ञानेश्वरीचा अभ्यास करण्याची ही संधी आपल्याला भगवंताने दिली, त्याबद्दल आपण त्याचं ऋण व्यक्त करूया. गोपाल कृष्ण भगवान की जय.